काल खरं म्हणजे मी भाषण करणार होतो, पण थोडा उशीर झाल्यामुळे भाषण मी केलं नाही. मला तो प्रश्न विचारायचाच होता, 2 वर्धापन शिवसेनेचे कसे काय असू शकतात? आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापकांना मला काही अभ्यासासाठी काही DNA पाठवायचे होते. म्हणजे ज्या गटाची स्थापना 4 वर्षापूर्वी झाली, ज्या गटाची स्थापना 4 वर्षाची झाली, टेस्ट ट्यूब बेबू आहे ती अमित शहाची, ज्याचा तुम्ही उल्लेख करताय ते अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहे. तर ती 4 वर्षाची टेस्ट ट्यूब बेबीला तुम्ही 60 वर्षाचं सर्टिफिकेट कसं काय देता? म्हणजे जीवशास्त्रातला हा काय चमत्कार आहे? बायोलॉजीमधला जीवशास्त्रातला हा काय चमत्कार आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काल 60 वर्ष झाली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. आणि 4 वर्षापूर्वी एक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली, घातली म्हणजे अमित शहानी घातली. त्यांच्या आईबाप अमित शहाच आहेत, म्हणजे हा एक परत चमत्कार आहे. आई आणि बाप दोन्ही त्याचे अमित शहा. हां, ते खूप मोठं त्याचं संशोधन करावं लागेल. आणि तो जर कोणी संशोधन केलं तर त्याला विज्ञानातलं किंवा जीवशास्त्रातलं नोबेल पुरस्कार मिळू शकतो. तर ते 4 वर्षाच्या टेस्ट ट्यूब बेबीला 60 वर्षाचा म्हणून त्यांनी काल साजरा केला वाढदिवस. हा जीवशास्त्रातला एक चमत्कार आहे. तर त्यांचा DNA काढावा लागेल आणि लॅबोरेटरीत पाठवावा लागेल की 4 वर्षाची 60 वर्ष कशी झाली. अर्थात आमचा मूळ शिवसेनेचा, खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन 60वा आपण पाहिला असेल. काल जल्लोषात साजरा झाला, ओव्हरफ्लो होता, माणसं आणावी लागली नाहीत, उगाच नरडी फोडून भाषणं करावी लागली नाहीत, शिरा ताणाव्या लागल्या नाहीत. आणि असं उत्तम प्रकारे एका परंपरेनं कालचा वर्धापन दिन 60वा साजरा झाला. उद्धवजींचं भाषण आपण ऐकलं असेल, त्यांची व्यथा वेदना आणि पुढल्या संघर्षाची दिशाही तुम्ही समजून घेतली असेल असं मी गृहीत धरतो. रावसाहेब, एकनाथ शिंदे काल असं म्हणाले की ऑपरेशन टायगर जे 2 दिवसापूर्वी संपूर्ण देशाने बघितलं ते ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे आणि वेटिंग लिस्ट बघा, हे ऑपरेशन टायगर नाही आहे. मला परत सांगतो, हे जे आमच्याकडले जे कोल्हे पळाले त्या कोल्ह्यांची त्यांनी सुनता केली. टायगर आहेत ना, वाघांची सेना आहे, वाघ आहेत. जे लोक स्वतःच विकायला तयार झाले, 6 लोक विक्रीसाठी, फॉर सेल हे मार्केटला आले, बाजारात आले. आणि शिंद्यांकडे अफाट पैसे असल्यामुळे विकत. आता ऑक्शनमध्ये अनेकदा परदेशामध्ये आपण पाहता, विजय मल्ल्याने गांधींचा चष्मा आणला, कोणी टिपूची तलवार आणली, कोणी ऐतिहासिक चित्र विकत घेतं, कोणी मॉडर्न आर्ट विकत घेतात. आणि काही लोकांना कुठल्या तरी असंच काहीतरी चित्र गोष्टींची आवड असते, विकत घेऊन घरात लावण्याची, संग्रहात ठेवण्याची. तशा ऑक्शनमध्ये हे त्यांना 6 लोक मिळाले. त्यांनी आपली किंमत लावली आणि शिंद्यांकडे ओव्हरफ्लो असतो पैशांचा, त्याच्यामुळे त्याने ती विकत घेतली. याच्यामध्ये कसलं आलं ऑपरेशन? आता मी परत शिवी घातली, मी एक फार समर्पक शिवी आहे. कसलं ऑपरेशन? घंटा. हां, आता हे 6 लोक घंटा वाजवत बसतील शिंद्यांच्या दारात आणि त्याबद्दल त्यांना बिदागी मिळत जाईल. कठीण आहे अशा प्रकारच्या राजकारणामध्ये घेणं. हे खूप कठीण झालं आहे आमच्यासारख्या लोकांना. एकनाथ शिंदे असंही म्हणाले की ऑपरेशन लांडगा काय करणार, ते कंपाऊंडर आहेत, मी डॉक्टर नसतो तरी पण ऑपरेशन करतो. बघा, तुम्हाला एकनाथ शिंदे म्हणजे काय यशवंतराव चव्हाण वाटले का? काय कोण वाटले कोण? तुम्ही त्यांच्या विचारांचं इथे डायऱ्या घेऊन येताना प्रश्न विचारता. एक उपमुख्यमंत्री आहेत, आज आहेत उद्या नसतील. तुफान पैसे आहेत ठेकेदाराकडून आलेले, माणसं विकत घ्यायची सध्या क्षमता आहे, उद्या असेल का सांगता येत नाही. एकीकडे अजित पवारांची पण ही ताकद होती, माणूस आज आहे उद्या नाही. माझं वाक्य लिहून ठेवा, सत्तेवरचं म्हणतो. पण इतिहासात किंवा भूतकाळात डोकावलं
तर बाळासाहेबांनीही जवळपास 3 वेळा शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. काल उद्धव ठाकरे यांनीही अशीच भावनिक साथ किंवा भावनिक आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राटांनी 3 वेळा राजीनामा दिला आणि त्या तिन्ही प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. त्यातल्या दोन्ही प्रसंगामध्ये मी एकमेव साक्षीदार आहे, तो राजीनामा लिहिला जात असताना किंवा तयार होत असताना. त्यांनी राजीनामा दिला. उद्धवजींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राजीनामा नाही दिला. त्यांना राजीनामा कोणी देऊ देणार नाही. त्यांनी त्यांच्या भावना, एक उद्रेक आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा लोक अशा प्रकारे विकली जातात, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवरती असे घाव होत आहेत. तर हे त्यांच्या भावनेचा काल उद्रेक आम्ही पाहिला. आणि बाळासाहेबांच्या राजीनाम्याशी तुम्ही ती तुलना करू नका. नाही, पण असं आहे की जाणारा प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की वेळ दिला जात नाही, भेटत नाही. उद्धव ठाकरेंनी त्याची स्वतःची उत्तरं दिलेली आहेत कालच्या मेळाव्यात. पण ओमराजे यांचंही काल तेच म्हणणं होतं की पुढचं राजकीय अस्तित्व टिकवणं. ओमराजे हा एक भंपक माणूस आहे. राजे शब्द काढायचं का आमचे चंदनशिव म्हणाले, भंपक आहे. त्याची भाषणं ऐका. मी साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हतो, मी संकटात होतो. उद्धव ठाकरे यांनी माझं बोट धरून मला आमदार केलं, मला 2 वेळा खासदार केलं. मी त्यांचे ऋण आयुष्यात विसरणार नाही. मी त्यांना माझ्या जीवनभरात कधी सोडणार नाही. आणि मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावं. असा हा माणूस. मी स्वतः धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर त्या प्रचारासाठी 3 दिवस काढलेले आहेत उद्धवजींबरोबर. उद्धवजींनी लोकसभा प्रचारात 94 सभा घेतल्या. बाहेर पडले नाहीत म्हणून घेतल्या का? 94 सभा घेतल्या. लक्षात घ्या. कुणी घेतल्या एवढ्या सभा? कोणासाठी? चिन्ह आणि पक्ष जाऊनसुद्धा 9 खासदार निवडून आणले. 10वी जागा आमची चोरली शिंद्यांनी. फोन केला त्या वंदना सूर्यवंशीला, रिटर्निंग ऑफिसर, आणि म्हटलं निर्णय जाहीर करून टाक, रिकाउंटिंगची गरज नाही. ती बाई पण दलाल होती. तिने आदेश ऐकला. नाही, ती जागा आमची आहे. ती शिंद्यांची दलाल होती, एजंट होती. तिच्यावर नंतर काय भ्रष्टाचाराचे कसे केसेस आणि आरोप झाले आणि कारवाया झाल्या आपण पाहिलं असेल त्या बाईवर. तर हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही काय सांगताय आम्हाला? ओमराय काय म्हणतो आणि आष्टीकर काय म्हणतो आणि संजय दिना पाटील काय म्हणतोय, सोडून द्या आता हे गोष्ट. गेले ना, शेणातला किडा शेणात गेला, एवढं, बाकी काय नाही. तुम्ही म्हणाला होता की ऑपरेशन तुडवा हे आता महाराष्ट्रात दिसेल. शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जाते की समोर या, पाय जागेवर राहणार. मग ठीक आहे ना, ठीक आहे ना, बोलू त्यांना. बोलायला काय झालं? कोण शिंदे? कोण शिंदेचे लोक काय आहेत? हे बेईमान गद्दार लोक आहेत. हे बाडगे आहेत. बाडगा जरा मोठ्याने बांगडे तो ढुंगणवर करून. ती बघा ना, जो बाडगा असतो ना, तर तो नमाज कसा पडतो बघा. तो त्याचे ढुंगण जरा जास्त वर करतो आणि जरा जास्त बांग देतो मोठ्याने. तसे हे सगळे बाडगे आहेत. निष्ठा असायला किंवा निष्ठेचं मोल कळायला खरे आईबाब असावे लागतात. खरं आईबाबाचा पोरगा असो ना, त्याला निष्ठा माहिती असते का असते. आई नेक असावी लागते आणि बापसुद्धा नेक असावा लागतो. दुसऱ्यांच्या आईबापांनी पोचलेली पोरांना निष्ठा कळणार नाही. आमचा आईबाप खरा आहे, बाळासाहेब ठाकरे. रावसाहेब, शिवसेनेने आमचे 6 नगरसेवक फोडले होते, आता त्यांचे 6 खासदार फुटले. कालाय तस्मे नमा असं संदीप देशपांडे. मला माहिती नाही रावसाहेब, पण त्यात एक असं आहे की 2 शिवसेना एकमेकांशी भांडतायत, आरोप प्रत्यारोप, आव्हानं दिली जात आहेत. जे भाजपला अपेक्षित आहे किंवा जे शिवसेनेचे राजकीय विरोधक आहेत, जे अपेक्षित आहे तेच घडतं आहे. नाही, ते आम्ही घडवत नसून भारतीय जनता पक्षानं एक आमच्यातला एक गट फोडून त्यांना त्यांच्या माध्यमातून ते गोळीबार करतायत किंवा चिखलफेक करतायत. संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्ष हेच करत आलेलं आहे.
हे समोरच्यांना कळलं पाहिजे की त्यांचा वापर होतो आहे आणि हे तुमची गरज संपली की तुम्हाला उकिरड्यावर फेकून दिलं जाईल, हे सुद्धा त्यांना लक्षात आलं पाहिजे. आज तुम्हाला ते खांद्यावर घेऊन नाचवत आहेत कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला त्रास द्यायचा आहे. पण आम्ही त्रास करून घेणारी माणसं नाही. आमच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी बघा आम्ही प्रसन्न असतो. कारण काल तुम्ही ऐकलं असेल की शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी झाला नाही. ठीक आहे ना, निवडणुका होतात, लढतो, यश अपयश येतं. ज्यांना वाटते की शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठीच असायला पाहिजे त्यांनी पक्ष सोडला, किंवा पैशासाठी असायला पाहिजे त्यांनी पक्ष सोडला. आता ते 6 खासदार कशा करता गेले? रोहित पवारांनी 85 कोटीचा आकडा दिला, म्हणजे मी पण तो सांगत होतो ना, हा आकडा बरोबर आला आहे बाहेर. त्यापैकी 15-15 कोटी परवा दिल्लीत आले तेव्हा दिला. जयपूरला जाण्याआधी 10-10 कोटी रुपये दिले आणि परत त्यांना मंत्रिपदासाठी त्यांची स्पर्धा जी मारामाऱ्या सुरू आहेत ते शांत करण्यासाठी एक्स्ट्रा 25 कोटी. तो 85 कोटीचा हिशोब वेगळाच आहे. हे एक्स्ट्रामध्ये सांगतोय मी, हे एक्स्ट्रा म्हणजे आता एकच मंत्री करणार कोणाला तरी असं म्हणतात ते. मग उरलेले 5 जण म्हणतात हमारा क्या भाई, आमचं काय, आता आम्ही परत जातो, अशा धमक्या ब्लॅकमेल तिथे करतात. मग त्यांना पुन्हा जादा 25-25 कोटी. म्हणजे या पद्धतीने जर पैशाचा वापर राजकारणात होत असेल तर तुम्ही कशी काय स्पर्धा करणार पैशाची? तुम्ही कामाची आणि विचारांची स्पर्धा करू शकता. कसला विचार? आता प्रबोधनकार ठाकरे काय शिंदेच्या आजोबा आहेत काय? सांगा ना मला. हां, प्रबोधनकार ठाकरे हां यांना काय त्यांनी काय शिंदेना मांडीवर खेळवलं आहे? उद्धव ठाकरेंनाच खेळवलं आहे, राज ठाकरेंना खेळवलं आहे. कसले विचारांचे वारसे घेऊन बसले तुम्ही? पैशाची ताकद आहे तोपर्यंत भाषणं तुमची लोक पैसे देऊन ऐकतील. भाषणं ऐकायला लोक पैसे देऊन आणतात. आम्हाला फार शिकवू नका, ठीक आहे? आम्हाला शिव्या घालायच्या त्या घाला, बोलत राहा तुम्ही, जनतेला माहिती आहे. चला, पत्रावर 7 जणांच्या सह्या होत्या. रामदास कदमांनी ये जो ट्रेलर है एकनाथ शिंदे ने कहा किसने बोला? क्या होता है वो ट्रेलर? क्या इतना सीरियस लेते हो आप एकनाथ शिंदे को? इतना सीरियस लेना छोड़ दीजिए. कोई महान आदमी नहीं है, एक बेईमान शिवसेना से टूटा हुआ एक बेईमान लीडर है. आप उनको सीरियसली लेते हो. आप शुभेंदु अधिकारी को क्या शुभेंदु अधिकारी को सीरियसली लेते हो? ये सब बेईमान लोग हैं. जिस थाली में खाया है ये लोगों ने उस थाली में छेद करके चले गए हैं. कोई भी हो, उनका सीरियस जब तक सत्ता उनके हाथ और पैसा हाथ में है तब तक इस प्रकार की बातें वो करते रहेंगे. जिस दिन ये सब निकल जाएंगे हाथ से तो जनता उनको उनके बदन पर कपड़े नहीं रखेंगे. आप देखो, उद्धव ठाकरे ने कहा था कि इस्तीफा देंगे और इसलिए तो उन्होंने सुप्रीम कोर्ट के जवाबदार था. आप किस तरह से देखते हो? नहीं, मैं कुछ देखता ही नहीं उस बारे में.